भंडारा जिल्ह्यातील शिवनी बांध गावाची धक्कादायक परिस्थिती, जिथे नागरिकांना पाण्याऐवजी विषासमान दूषित पाणी घ्यावे लागत असल्याचा गंभीर आरोप होत आहे। भर उन्हाळ्यात गावातील अनेक हातपंप बंद पडले आहेत आणि सुरू असलेल्या हातपंपामधूनही गंजयुक्त गढूळ पाणी येत असल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत। ग्रामपंचायतीच्या निष्क्रिय कारभारामुळे गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्याच्या शिवनी बांध गावात सध्या पाण्यासाठी अक्षरशः हाहाकार माजला आहे। गावातील अनेक हातपंप बंद अवस्थेत आहेत, तर सुरू असलेल्या हातपंपांमधून गंजयुक्त आणि दूषित पाणी येत असल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। महिलांना आणि नागरिकांना पाण्यासाठी तासनतास हातपंपाजवळ थांबावे लागत आहे। मात्र एवढी प्रतीक्षा करूनही मिळणारे पाणी पूर्णपणे गढूळ आणि आरोग्यासाठी धोकादायक असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार हातपंपातील जुने आणि गंजलेले लोखंडी पाईप अनेक दिवसांपासून बदलण्यात आलेले नाहीत, त्यामुळे पाण्यांमध्ये गंजाचे कण स्पष्टपणे दिसत आहेत। दूषित पाणी पिल्यामुळे अनेक नागरिकांना घशात खसखस, पोटदुखी, उलट्या आणि इतर आजारांचा त्रास होत असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत। माझे पूर्ण नाव आहे समिता लीलाधर उईके, राहणार शिवनी बांध। आमच्या गावामध्ये विहिरीला पाणी नाही आहे, बोर आहे पण बोरीला पाणी नाही आहे। नळा फिटिंग केला पण काही ग्रामपंचायतचे काही लोक येऊन पाहत नाही, त्यांनी सांगावले जातून पण काही आमचा उपयोग करत नाही। सध्या आता पाण्याची काय अडचण आहे? सध्या म्हणजे पाणी अजिबात येतच नाही, तर मग आम्ही दूरचा पाणी आणतो। बरं, आता तुमच्या जे मोहल्ल्यातली जी बोरिंग आहे हातपंप, तिला पाणी येत नाही? तिला बी पाणी येते पण असं भरपूर पाणी नाही येत आहे। एकीकडे गावात पाणी टंचाई आहे आणि दुसरीकडे मिळणारे पाणीही विषासमान असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे। समस्या भीषण समस्या आहे। उन्हाळा लागलेला आहे आणि 50 ते 60 फूट खोल विहिरी आहेत गावामध्ये, पण विहिरीमधून एकही गिलास पाणी निघू शकत नाही। पाण्याची समस्या लोकांना उद्भवत आहे आणि बोरिंगचा पाणी हा पिण्यायोग्य नाही, तरी पण लोक ह्या पिण्याचा पाणी पितात आणि पोटामध्ये आणि घशामध्ये दुखत राहते। आणि 2 वर्ष झाले ह्या बोरिंग गावामध्ये नळ योजना हे चालू करू म्हणाला शासन, परंतु 2 वर्ष झाले हे जमिनीमध्येच गळलेले पाईप आहेत। ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे। आता ग्रामस्थांनी प्रशासनाला इशारा देत तातडीने स्वच्छ पाणी पुरवठा सुरू न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे। प्रशासन या गंभीर प्रश्नांकडे कितपत गांभीर्याने लक्ष देत हे पाहणे महत्त्वाचे आहे। सध्या काय समस्या पाण्याची? पाण्याची समस्या गावामध्ये पाण्याची कमतरता आहे। बरं, पाणी नाही, विहिरीमध्ये अजिबात बुंदभर पाणी नाही आहे आणि हातपंप आहे त्यांना पण पाणी येत नाही आहे। सध्या असं म्हणजे आता जो तुमच्या घरात जो हातपंप आहे त्याला पाणी नाही आहे का? त्याला पाणी येते पण नाही का, काही सेकंद मतलब काही मिनिटांना तो पण बंद पडते, तिथं आहेच नाही तो पाणी। कसं मग गढूळ पाणी येतो का? गढूळ पाणी येत नाही पण पिण्यालायकीचं नाही आहे आणि आता पाणी पिल्यानंतर नाही का घशामध्ये दुखतो। शिवनी बांध गावातील ही परिस्थिती खरोखरच गंभीर आणि चिंताजनक आहे। नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी मिळणे हा मूलभूत अधिकार असताना दूषित पाणी पिण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे। प्रशासन आणि ग्रामपंचायतीने तातडीने या प्रश्नांवर कायमस्वरूपी उपाययोजना करावी।